माझी विहिरीची फाईल 3 ऑगस्टमध्ये मीरा साहेबांकडे आवाज विभागाला दिली होती. 8 महिने झाले मी पाठपुरावा करतो, परंतु माझी फाईल गायब झालेली आहे. मी वेळोवेळी अधिकाऱ्यांची मागणी केली, पण माझी फाईल कुठे गेली, फाईल कुठे गेली. त्यामध्ये तुमची फाईल गाळ झालेली आहे. तुम्ही जर 30,000 रुपये दिले तर तुमची फाईल बिना कागदपत्राची पूर्ण होती. म्हणजे गंगापूर पंचायत समितीमध्ये अक्षरशः सुहास वाकचौरे साहेब 30,000 रुपये घेऊन विहिरीचे कामं करीत आहे, 7,000 रुपये घेऊन गायकवाटाचे कामं करीत आहे आणि 5,000 रुपये घेऊन बाकीच्या घरकुलाची इत्यादीचे कामं करीत आहे. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. मी या आता आपल्याला याच्यातून विनंती करतो की सदर झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी आणि 3 ऑगस्टपासून आतापर्यंत किती फायली झाल्या, त्या फाईलमध्ये आमच्या फायली गोरगरिबांच्या फायली जात्या पुढे 30,000 रुपये दिले तर एकही कागदपत्र लागत नाही. आज जर आपण गंगापूर तालुक्यात बघितलं तर एकही पाण्याच्या रस्त्याचं काम पूर्ण नाही, पण लाखो करोड रुपयाचं बिल या अधिकाऱ्याच्या मार्फत काढलेले. म्हणजे शासनाचा किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सर्वसामान्याचा माणूस इथं आला तर हे म्हणते जा कोणाला कंप्लेंट करायची, काय करायचं करून घे. मी आमदार बम साहेबाला सुद्धा हप्ते देतो आणि आमदार बोरणार साहेबाला सुद्धा हप्ते देतो, शिव साहेबाला हप्ते देतो आणि यामध्ये कलेक्टर साहेब आहे यांना सुद्धा आमचे हप्ते बांधलेले. तुम्ही पालकमंत्र्याकडे जरी गेले तर पालकमंत्री सुद्धा आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. मी आपल्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की संबंधित पालकमंत्री असेल, गंगापूरचे आमदार असेल, वैजापूरचे आमदार असेल, पालकमंत्री साहेब असेल, शिवसाहेब असेल आणि कलेक्टर साहेब असेल, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. मी जर दोषी असेल तर माझ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सुहास वाकचौरे साहेबांना तात्काळ कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावं या मागणीसाठी मी आंदोलन करत आहे. आणि मला जर न्याय नाही भेटला तर 4 तारखेला मी शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. त्याच्या रिसर मी प्रोसिजर घेतलेली आहे.